तर अरविंद सावंत देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी देखील इथे मीनाताईंना अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर इथे पाहणी देखील त्यांनी केली। याआधी सगळ्यात आधी राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले होते, त्यांनी देखील इथे पाहणी केली आणि पोलिसांना त्यांनी काही सूचना केल्यात आणि आता खासदार अरविंद सावंत हे देखील इथे पोहोचले आहेत। डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या। हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिले, पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला। उभा महाराष्ट्र, वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदुत्वही सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही माँसाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उच्चारला। उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना माँसाहेब म्हणतो। ती आमची माँ आहे, आम्हा सर्वांची माँ आहे, शिवसैनिकांची माँ आहे। तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली। पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, दखल घेतली पाहिजे। तुम्हाला इथं CCTV असतात। कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा। कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी याची पण चौकशी, कुणाच्या आदेशानं इथं बाजूला 2 पोलीस बसायचे, ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे। काय कारवाई करायची त्याला सोडा, शिवसैनिक बघतील मग काय करायचे ते। तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले महाराष्ट्रातले, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे लक्षात। सर, आपण जर बघितलं तर एकंदरीत हे तुम्ही आंदोलन जे परवा केलेलं होतं त्याचा हा कुठेतरी कनेक्शन दिसतोय का? पोलिसांनी याचा तपास करावा, कारण जर आमचा सिंदूर, आमचा देश, हमारा देश किंवा आमचं कुंकू आमचं देश म्हणतो, तेव्हा माँसाहेबांच्या पुढ्यात कुंकवाचा करंड आहे बरं। तो जरा ध्यानपूर्वक बघा, मग कळेल तुम्हाला। ती हिंमत झाली कुंकवाला हात घालण्याची। ही जी काय आहे ना, ही महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली, लोप पावली। कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा, कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र? राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी केली, त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते। आणखीन वेगळं काय म्हणणार आपण? कायदा सुव्यवस्था जर आपल्याला मानतो, आपण मानत असू तर तीच मागणी करणार ना। फक्त तो आमच्या तावडीत सापडला नाही हे त्याचं नशीब आहे समजायचं।